वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करून आजच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आजचा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाच्या या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आहे आणि योगायोग म्हणावं लागेल, आज भैयासाहेबांची जयंती आहे आणि या भैयासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने योगायोगाने साहेब या पिंपरी चिंचवड शहराच्या पावनभूमीवर आपलं पाव लागलं, मनापासून आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद करतो की आजच्या दिवशी आम्हाला वेळ दिलात या सभेसाठी. आणि हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्धार मेळावा आहे, निर्धार महासभा आहे आणि आजचं ब्रीदवाक्य या पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीनं एक संधी वंचितला, आणि म्हणून आजची या सभेचे नियोजन आम्ही करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावरती असलेले वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष नितीनजी गवळे, कार्यकारी अध्यक्ष राजेंद्रजी साळवे आणि महासचिव संजीवन कांबळे सर आणि तसेच आमच्या महाराष्ट्र शहराचे शहर अध्यक्ष शारदाताई बनसोडे. खरं तर आता माझ्या अगोदर सर्वजित बनसोड सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं असेल. बाळासाहेब आंबेडकरांची जी सभा ऐकण्यासाठी 4 वाजल्यापासून जे लोक इथं उपस्थित आहेत, खरं तर मी त्यांचं धन्यवाद करेल. एवढ्या थंडीच्या दिवशी हे सभा ऐकण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलात, मी मनापासून आभार आणि धन्यवाद करतो तुमच्याच मनापासून. साहेब, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या शहरामध्ये अनेक सभा होत्यात, महासभा होतात, परंतु ती सभा आयोजन करत असताना एक कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीची सभा होते आणि ती सभा अशी होते की कुठल्याही कामाचा विषय नाही आहे, कुठलंही नियोजन नाही. महानगरपालिके अत्यंत लुटून खाल्लं यांनी, तिजोरी साफ केल्यानी, गोरगरिबांच्या टाळूवरची लोणी यांनी खायचा प्रयत्न केलेला आहे. मी म्हणतो ना, ज्या ज्या वेळेस संकट येतो, ज्या ज्या वेळेस गोरगरीब वंचित घटकांवरती अन्याय होतो, त्यावेळेस आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. आजही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहेब तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. मधल्या काळामध्ये आम्ही एसआरच्या माध्यमातून जे मोर्चा काढला, ती मोर्चा भव्य दुपारमध्ये हजारोच्या संख्येने लोक त्या एसआरच्या ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन घेतलं होतं. त्या आंदोलनात सगळे सहभागी झाले होते आणि बाळासाहेबांवरती प्रेम करणारे सगळे जाती धर्माचे लोक प्रेम करतात. सर्वसामान्य सगळे संघटने, सगळे आज प्रत्येक संघटनेचे लोक या व्यासपीठावरती आहेत आणि साहेबांचं काम पाहिलं तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पाहिलं असन काय परिस्थिती आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये कितीतरी असे उदाहरणं असतील, परंतु मी आज पिंपरी चिंचवडच्या बाबतीतच बोलल. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 आमदार आहेत, माजी नगरसेवक आहेत. अत्यंत वेगळ्या पद्धतीने इथल्या स्थानिक लोकांना, स्थानिक गुंडांना हाताशी घेऊन आणि वेगळ्या प्रस्थापितल्या या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हातात घेऊन या पिंपरी चिंचवड शहराचं वाट लावायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी आज एवढं सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला आज आंबेडकर आलेले आहेत. मी आज सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही या निवडणुकीला यांना पराभूत करायचा प्रयत्न करा. बाळासाहेब तुमच्या पाठीमागे उभा राहिला, एवढं लक्षात घ्या. अरे प्रत्येक जण येतात, मधल्या काळात काय सभे झाले, वेगवेगळ्या पद्धतीचे सभे होतात, परंतु साहेब आता आम्ही याच्या ग्राउंडला ही सभा घेणार होतो. ही सभा घ्यायची ज्यावेळेस यांना कळलं, या प्रस्थापित लोकांना कळलं की आता ही याच्या ग्राउंडला सभा होणार आहे आणि याच्या ग्राउंडला सभा होत असताना सगळ्यांना माहिती आहे लाखोच्या संख्येने ती सभा होत असते आणि म्हणून ऐन निवडणुकी टायमाला त्यांना सर्कस आणि वेगळ्या खेळी मांडण्याचा विषय होता. परंतु आंबेडकरांना एवढं भेटतात, मी तर सांगतो हे भेलच पाहिजे. हे कोणतं डायलॉग, डर अच्छा लगा. अरे पिंपरी चिंचवड शहरांना माहिती आहे बाळासाहेब आंबेडकर येतात, परंतु ऑपरेशन करून जातात आणि आता सुद्धा जाताना ऑपरेशन करून जाणार आहेत. साहेबांना सगळे मुद्दे या शहरातले माहिती आहेत. म्हणून माझ्या पिंपरी चिंचवड शहरवासियांना सांगू इच्छितो, माझ्या पिंपरी चिंचवडकरांना सांगू इच्छितो, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर आपल्याला
जर हातात या झोपडपट्टींचे विषय असतील, इथल्या कामगारांचा विषय असेल, इथल्या बेघरांचे घर असतील विषय असतील, इथल्या रोजगार ज्या लोक आज बेरोजगार झालेले आहेत त्यांचा विषय असेल, अरे इथं खून दिवसा डोळ्या खून मर्डर होतात, इथं दरोडे पडतात आणि इथले कुणी नाही त्या आमदारांचे गावकी भाऊ नगरसेवक आणि त्यांचेच कुठले तरी पाहुणे रावळे या लुटायचा प्रयत्न करतात. मधल्या काळामध्ये इथले आयुक्त होतो साहेब, त्या आयुक्तांनी ज्या वेळेस त्यांची बदली झाली त्याच्या अगोदर यांची धनाधन टेंडरचे धनाधन वेगळ्या पद्धतीचे 8 दिवसावर त्यांनी टेंडर घ्यायचा प्रयत्न केला आणि या शहरामध्ये एक वेगळी निर्माण केलं. परंतु हे गोरगरीब आज या ठिकाणी गोरगरीब आलेले आहेत. मी जास्त नाही वेळ घेता, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलणार आहेत. परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे, या व्यासपीठावरती कुठलाही आमदार खासदार नाही आहे, कुठलाही नगरसेवक नाही आहे, कुठलाही नेता नाही आहे, परंतु बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी उभा राहणारे खंबीर आंबेडकरवादी आणि संविधानवादी आहेत. तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार. आणि म्हणून मला आवर्जून सांगावं लागेल, या शहरामध्ये गुन्हा-गोंधळ राहणारे प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात, 18 पगड समाजाचे लोक राहतात. अरे जाती धर्म इथं विष पेरायचं काम चालू आहे. इथं वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला एकामेकीकडे बघायचं म्हटलं तर जातीच्या प्रमाणे बघत हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे, असं बघायचा विषय झाला साहेब. आज तुम्हाला म्हणतो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणूस जगतं आणि प्रत्येकाला न्याय मिळतं. आणि म्हणून आपण आपल्या माध्यमातून या मुंबईमध्ये दादरमध्ये कुणालाही महाराष्ट्रामध्ये विचारलं असेल तुम्ही, अरे भाजप असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, एखादा कार्यक्रम जर घ्यायचा म्हणलं ना, त्यांना इव्हेंट करावं लागतं. इव्हेंट, त्यांना गाड्या, त्यांना पाणी, त्यांना जेवण, त्यांची राहायची सोय, त्यांना आणायची सोय. परंतु संविधान रक्षणासाठी, संविधान बचावासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने आवाज उठवलेला लाखोच्या संख्येने त्या दादरमध्ये आणि त्या ठिकाणी त्या शिवाजी पार्कमध्ये गर्दी करते. आणि त्या गर्दी होत असताना एक लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आहे आणि आता आमचं सगळ्यात मोठा जे ढाल असेल ते संविधान, आणि त्या संविधानाच्या माध्यमातून कोण न्याय देतं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देतात. बाकीचं राजकारण करतील, बाकीचं त्या संविधानाच्या माध्यमातून राजकारण करतील, परंतु त्या संविधानाच्या माध्यमातून गोरगरिबांना जर न्याय द्यायचा प्रयत्न करत असन ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. माझ्यासारखा वडरा समाजाचा पोरगा काम करतो राज्यात, अनेक समाजाचे लोक काम करतात, लिंगायत समाजाचे काम करतात, वेगळ्या जाती धर्माचे लोक काम करतात. आणि या व्यासपीठावरती मुस्लिम समाजाचे पण नेते मंडळी आहेत, त्या मुस्लिम समाजाचे पण लोक काम करतात. परंतु काम करत असताना, वंचितमध्ये काम करत असताना, ह्यो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा हे न करता हा संविधान रक्षक आहे आणि बाळासाहेबांचा सैनिक आहे म्हणून आम्ही काम करतो. आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही एक आवाज उठवलेला आहे. म्हणून मी आज एवढं सांगू इच्छितो, या निवडणुकीची रणधुमाळी आता 2-3 दिवसानंतर आचारसंहिता लागू होईल. बाळासाहेब आंबेडकर बोलतीलच, परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळ्या चालू होतील. परंतु त्या निवडणुकीच्या जे नगरसेवक, आमदार, खासदार एकदा विचारा, आमच्यासाठी तुम्ही काय या शहरामध्ये आणलं, योजना आणलाय आणि आमच्यासाठी कुठले घर उपलब्ध केले. परंतु तुम्ही सत्ताधाऱ्यांनी एक उपलब्ध केलं नगरसेवक झाल्यानंतर, आम्हाला आमच्या राहणारं घर खाली केलं आणि तुम्ही त्या कबूतर खाण्यामध्ये आम्हाला राहायची सोय करता. त्यामुळे ह्यांना हाणून पाडायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांना निवडून द्या आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्या. बाळासाहेब आंबेडकर कुठल्या सत्ताधाऱ्यांना साथ देण्यासाठी काम करत नाहीत. साहेबांचं नेहमी तुम्ही बघितलं असाल, अरे या महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, शिवसेना असेल, अजून एक शिवसेना असेल, परंतु हे भाजपच्या विरोधात लढण्याची ताकद नाही. त्याच्या विरोधात लढण्याची ताकद, ही धमक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की या पिंपरी चिंचवड शहरातून जर आपण आवाज उठवला, या पिंपरी चिंचवड शहरातून जर आपले नगरसेवक निवडून आले तर या सभागृहामध्ये तो आवाज उठवणारा कोण साधा सुद्धा नसेल, तो बाळासाहेब आंबेडकरांचा विचाराचा नगरसेवक असेल, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो. मग आम्ही कुठलं बघत ना आमचे नगरसेवक किती येतील, परंतु अख्ख्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या देशाला भारी पडणारे आपले बाळासाहेब आंबेडकर आहेत. तर एक नगरसेवक या शहरामध्ये काय करेल एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून जास्तीत जास्त या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, आणि जे आज मी आपल्या माध्यमातून सांगतो, आम्हाला नेहमी वेगळ्या पद्धतीने बोलतात,
या टीमचे त्या टीमचे, ज्यांनी बी टीम म्हणले त्यांनी आरोप केले तर तुम्ही पाहिले, आज आरोप केले आणि दुसऱ्या दिवशी भाजपबरोबर गेले. काल करतात, रोज भाजपबरोबर जातात. अरे पण ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आहे त्या ठिकाणी आजही आम्ही जाहीर या पद्धतीने सांगतो, ज्यांना या भाजपला हरवायचं असेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर या आणि या भाजपचा सपडा साफ करा. तर मी आज आम्हाला आपली या भाषणाच्या माध्यमातून सांगतो. म्हणून या भाजपचा जर या धोबी पछाड करायचा असेल, मला कुठला राष्ट्रवादी काँग्रेस सेना दिसत नाही, परंतु वंचित बहुजन आघाडी या भाजपचा इथून या शहरातून संपून टाकाल असं मला वाटतं. आणि म्हणून इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोध लढणारा सांगतोय, प्रत्येक वेगवेगळ्या संघटनांना सांगतोय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबरोबर या वंचित बहुजन आघाडी बरोबर या आणि या राष्ट्रवादी काँग्रेस सेना भाजप असतील आपल्या संग येतील नातील ते नंतर बात आहे, परंतु या भाजपला संपवण्याचं काम करा या शहरातून. कारण की जर आता यावेळेस जर वंचित बहुजन आघाडीचं कुणी जर बोट उचललं तर हे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल की वंचित बहुजन आघाडी आमच्या. आम्ही सांगतो, आवाहन करतो या भाषणाच्या माध्यमातून, छोट्या छोट्या घटकातले लोक असतील, वेगवेगळ्या कुठल्याही संघटना असतील किंवा कुठलाही पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी बरोबर या आणि या भाजप या सत्ताधाऱ्यांना त्यांचा रस्ता दाखवा. एवढंच मी आज सांगतो आपल्या माध्यमातून. आजचा हा पवित्र दिवस, आजचा दिवस भैयासाहेबांची जयंती, या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निर्धार करू आणि मूठ बांधा, म्हणा वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. एवढंच मी आपल्या समोर एवढं बोलतो. आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपले पद्धतीने काय सांगतील त्या पूर्णपणे ऐकून घ्या आणि माझ्या 2 गोष्टी संपवतो, इथं थांबवतो. जय वंचित, जय भीम, जय बजरंग. खूप खूप धन्यवाद अण्णा. तसेच आज आपण